नाशिकसह राज्यभरातील निवडणुकीतील मतदान प्रक्रियेला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना नाशिकमध्ये मात्र निवडणुकांच्या दरम्यान धार्मिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी या सगळ्याबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे की त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या निवडणुकीला धार्मिक रंग दिला जातोय। खरं तर सलीम शेख हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहे, एकमेव मुस्लिम नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे ते बघताय। आजवर मनसेमध्ये असलेल्या 40 नगरसेवकांपैकी सगळे नगरसेवक पक्षाला सोडून गेले, मात्र सलीम शेख हे राज ठाकरेंच्या सोबत कायम आहे। आजही ते मनसेकडून निवडणूक लढताय। ज्या प्रभागातून ते निवडणूक लढताय तो नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 11। 99% हा हिंदूबहुल आहे, मात्र या हिंदूबहुल प्रभागातून देखील इथल्या मतदारांनी सलीम शेख यांना तब्बल 2 वेळा सभागृहामध्ये पाठवलेलं आहे। मात्र आता या निवडणुकीच्या दरम्यान अचानकपणे हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा रंग या निवडणुकीला दिला जातोय, अशा प्रकारचा गंभीर आरोप सलीम शेख यांनी केला आहे। याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील केलेली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सलीम शेख आहेत। मामा, नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे, काय तुम्ही तक्रार केली आणि काय नेमकं घडतंय तुमच्याबाबत? खरं तर मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, घराघरामध्ये जाऊन स्वतः उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घराघरामध्ये जाऊन विष पेरण्याचं काम, माझ्या विरोधात विष पेरण्याचं काम करत आहे। ठीक आहे, निवडणूक ही एक दिवसाची आहे। निवडणूक ही विकास कामावरती, तुमच्या सामाजिक कामावरती ही निवडणूक झाली पाहिजे। पण विरोधकांकडं माझ्या विरोधात बोलण्यासाठी काही नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध चुकीचा प्रचार केला जातो आहे। चुकीचे ए आय पद्धतीनं व्हिडिओ बनवून ते स्वतःच्या स्टेटसवरती त्या ठिकाणी ठेवले जात आहे। ज्या व्हिडिओशी माझा काही संबंध नाही आहे आणि मायबाप जनतेला हे कळलं पाहिजे। बऱ्याच माझ्या प्रभागामध्ये बऱ्याच माता भगिनी असतील, सर्वात ते अशिक्षित आहे, त्यांना हे AIचे व्हिडिओ आणि ओरिजिनल व्हिडिओ यामध्ये फरक कळत नाही आणि त्यामुळं माझी कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न हे विरोधक माझ्या विरोधात करत आहे आणि वाटतं त्या अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवून माझी बदनामी होईल, जेणेकरून मला निवडणुकीमध्ये हे मुद्दे घेतल्यानंतर निवडणुकीमध्ये जनता यांना पराभूत करेल। पण त्यांना माहीत नाही आहे का जेवढे तुम्ही माझे बदनामीकारक व्हिडिओ टाकणारे ही जनता कायमस्वरूपी माझ्यासोबत राहिली नाही आणि यापुढे जनता ही माझ्यासोबत राहणार आहे। फक्त मी त्यांना एकच विनंती करणार आहे का परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी दो, का आपण जे काही करताय हे आपल्या स्वार्थापोटी करताय, हे जनतेसाठी करत नाही आहे। म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे का आपण हा खोटा जो हा विषारी प्रचार आहे प्रसार माध्यमांमार्फत आपण तो थांबवावा। निवडणुकीमध्ये मी 2007 साली निवडणुकीमध्ये पराभूत झालो होतो। माझ्या विरोधामध्ये त्यावेळेस राजेंद्र नागरे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तर अवघ्या मी 90 मतांनी त्या ठिकाणी माझा पराभव झाला होता। मी पराभव मी तो स्वीकारला आणि राजू नागरे घरी पोचायच्या आत मी स्वतः त्यांच्या घरी गेलो आणि त्यांचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। मला हे म्हणायचं आहे का विरोधकांनासुद्धा मला हीच विनंती करायची, जय पराजय हा तुमच्या आमच्या हातात नाही, हा जनतेच्या हातामध्ये। जनता ही मायबाप आहे, जनता ही मतदाता आहे आणि जनता ठरवणार आहे। तुम्ही जर कितीच्या चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ वगैरे टाकत असाल तर माझी तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती आहे का तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना जनता मायबाप यावरती निर्णय सोडावा आणि आपण चुकीच्या पद्धतीने प्रसार माध्यमांमध्ये माझा चुकीचा प्रचार थांबवावा अशी माझ्या विरोधकांना कळकळीची विनंती करतो। मामा, तुम्ही भावनिक आहात, अश्रू तुम्हाला अनावर झाले, नेमकं असं इतकं भावनिक आणि मनाला लागण्यासारखं काय आहे? खरं तर आपण जर बघितलं तो व्हिडिओ, आम्ही तो पोलिसांना दिला आहे, त्यांनी तो डिलीट केलेला आहे आणि तो व्हिडिओ असा होता, कुणीतरी एक मुलगा, मला याची साधी पुसडची कल्पनासुद्धा नाही आहे, त्याचा एक हिंदू मुलीशी काहीतरी त्याचं प्रेम उभा होता आणि त्याच्या प्रेमातून त्या दोघांनी काहीतरी लग्न, मला ही गोष्ट कल्पनासुद्धा नाही, तर मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला कळालं आणि त्याच्यामध्ये
यांनी तो फेक व्हिडिओ AI मार्फत तो फेक व्हिडिओ बनवला आणि त्या मुलाला ते बोलायला लावत आहे का सलीम शेख आम्हाला हे सर्व करण्यासाठी पैसा पुरवत आहे, आम्हाला ह्या गोष्टीला ते प्रोत्साहन देत आहे. आणि मला वाटतं ह्या गोष्टीला मला जर कोणी सिद्ध करून दाखवलं का या लव जिहादला मी प्रोत्साहन देतो आहे भर चौकामध्ये मी नागरिकांसमोर फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही. मामा, हे सगळं करत असताना तुमच्या प्रभागामध्ये हा सगळा हिंदू बोल ह्या मतदारांनी तुम्हाला स्वीकारलं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर तुमची नाळ होती, मात्र हे ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जातं हे अतिशय खालच्या थराला जातं असं वाटतं. मी विरोधक काय प्रचार करता मी ह्या गोष्टीला घाबरत नाही आहे. माझ्या मायबाप जनतेमध्ये फक्त माझ्या बाबतीत निवडणुकीविषयी हा विषयच नाही आहे. निवडणूक मी कधी डोक्यात ठेवत नाही आणि ठेवणार पण नाही. फक्त माझ्या मायबाप जनतेमध्ये चुकीचा गैरसमज होऊ नये त्यासाठी मी आपल्या मार्फत ही पत्रकार परिषद घेते. अनेक कार्यक्रम साजरे करतात, सण उत्सव साजरे करतात, हे जवळपास सगळे हिंदूच सण आहे. मग असं असताना तुम्हाला ह्या धर्माच्या नावाखाली टार्गेट केल्याचा परिणाम होईल असं वाटतं. त्यांचा फक्त हेतू एकच आहे का जनता मी सर्व धर्मियांच्या उत्सवामध्ये असतो आणि सर्वांच्या सुखादुखामध्ये मी वाचतो. काम करत असताना मी जातपात पलीकडे पाहून बघून काम मी करत असतो त्या ठिकाणी. हे त्यांना माझं काही माझी जी समाजसेवा आहे, माझी काम करण्याची जी पद्धत आहे, ह्या लोकांना ती रुचत नाही. यामुळं मला ते कुठंतरी बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र करताय आणि त्यांना माहीत नाही आहे का जनता ही सेवेला किंमत देते. सुखादुःखामध्ये धावून जाणाऱ्यांना त्यावेळेस जनता त्याचं मोल देत असते. आणि मी परत आपल्या मार्फत यांना विनंती करतो आहे, एक दिवसाची निवडणूक ती होऊन जाणार आहे, पण असा माझ्या बाबतीत, माझ्या पत्नीच्या बाबतीत, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत हे चुकीचं बोलणं थांबवा ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आपण बघतोय सलीम शेख आपल्यासोबत होते. खरं तर सलीम शेख या प्रभागात गेली 10 वर्ष नगरसेवक राहिलेले आहे. 2 टर्म ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहे. नाशिक महानगरपालिकेत गटनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या प्रभागात गेली अनेक वर्ष ते काम करत आहे. जितके सण हे मुस्लिम धर्मांचे त्यांच्याकडनं साजरे केले जात नाही, त्या पलीकडे जाऊन नवरात्र असेल, गणपती असेल, दहीहंडी असेल, असे अनेक सण उत्सव त्यांच्याकडनं साजरे केले जातात. खरं तर हा संपूर्ण प्रभाग जर आपण बघितला तर हा 98 ते 99% हा हिंदूबहुल प्रभाग आहे. असं असताना या प्रभागातले लोक त्यांना स्वीकारत आहे. मात्र आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा जातीचं आणि धर्माचं राजकारण घुसवलं जात आहे आणि त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहे. आणि त्यामुळे त्यांनी भावनिक होऊन मतदारांना आव्हान केलेलं आहे की निवडणुका हे 1 दिवसाच्या आहे, मात्र निवडणुकीनंतर हा सामाजिक सलोखा कायम राहावा अशा प्रकारची विनंती देखील त्यांनी ज्या लोकांकडनं व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यांना हात जोडून केली आहे. त्यामुळे या निवडणुकांचा थर घसरतोय का असा सगळा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.